आपण पाहत आहात सत्य व रोखठोक न्यूज चॅनल महावृत्त न्यूज। आवाज तुमचा, ताकद आमची। गोकुळची बदनामी थांबवा, लाखो दूध उत्पादकांच्या अस्मितेशी खेळ खपवून घेणार नाही, डॉक्टर युवराज येडुरे यांचा इशारा। 8 जुलै रोजी गोकुळ चौकात एक दिवसीय आत्मक्लेश आंदोलन, गाई म्हैशी घेऊन महिला वर्गासह मोठ्या संख्येनं सहभागी होणार। गोकुळ दूध संघ हा कोणत्याही एका व्यक्तीचा किंवा राजकीय गटाचा नाही, तो लाखो दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या कष्टांचा, विश्वासाचा, अस्मितेचा वारसा आहे। गोकुळची बदनामी करून शेतकऱ्यांच्या भविष्याशी खेळ करण्याचा कोणालाही अधिकार नाही, असा घणाघाती इशारा डॉक्टर युवराज येडुरे यांनी दिला आहे। गोकुळ दूध संघाभोवती सुरू असलेल्या आरोप प्रत्यारोप, राजकीय संघर्ष आणि बदनामीच्या वातावरणाविरोधात डॉक्टर येडुरे यांनी 8 जुलै रोजी गोकुळ चौक, गोकुळ शिरगाव येथे सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत एक दिवसीय प्रतिकात्मक आत्मक्लेश आंदोलन करण्याची घोषणा केली। डॉक्टर येडुरे यांनी स्पष्ट केले की त्यांनी कोणतीही दूध संस्था नसून गोकुळ दूध संघात कोणतेही अधिकृत पद नाही। मी एका सामान्य दूध उत्पादक शेतकरी कुटुंबातील मुलगा आहे। आमच्या घरचा संसार जनावरांच्या दुधावर चालला आहे। माझे शिक्षण दुधाच्या पैशातून झाले, त्यामुळे गोकुळ हा माझ्यासाठी केवळ ब्रँड नसून भावना, विश्वास आणि आयुष्याशी जोडलेली अस्मिता आहे, असंही त्यांनी म्हटलेलं आहे। त्यांनी म्हटले की गोकुळमध्ये लाखो शेतकरी कुटुंबांना आर्थिक आधार मिळालेला आहे। दुधाच्या नियमित बिलावर मुलांचे शिक्षण, मुलींची लग्ने, कुटुंबाचा उदरनिर्वाह झाला आहे। आज गोकुळ ही कोल्हापूरच्या सहकार चळवळीची ओळख असून ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा बनली आहे। गोकुळचे संस्थापक स्वर्गीय NT सरनाईक, आनंदराव पाटील चुयेकर तसेच आजपर्यंत योगदान देणारे सर्व संचालक, अधिकारी, कर्मचारी, दूध उत्पादक, वितरक आणि ग्राहक यांच्यामुळे ही संस्था उभी राहिली आहे। त्यामुळे तिची प्रतिमा मलिन करण्याचा कोणताही प्रयत्न सहन केला जाणार नाही, असंही त्यांनी ठामपणे नमूद केलं आहे। गोकुळची उत्पादने देशभर आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पोहोचावीत यासाठी प्रत्येक दूध उत्पादकाचा हा ध्यास असल्याचं सांगत त्यांनी सध्याचे राजकारण आणि वाद संस्थेच्या प्रतिमेला तडा देत असल्याची खंत व्यक्त केली। हे आंदोलन कोणत्याही व्यक्ती, राजकीय पक्ष किंवा संघटनेविरोधात नाही, हे आंदोलन गोकुळच्या प्रतिष्ठेसाठी, दूध उत्पादकांच्या हितासाठी, सहकाराच्या मूल्यांच्या संरक्षणासाठी आहे, असे स्पष्ट करत त्यांनी सर्व दूध उत्पादक, दूध संस्था प्रतिनिधी, वाहतूकदार, वितरक, ग्राहक, कर्मचारी तसेच विविध संस्था, संघटनांनी मोठ्या संख्येनं आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे। प्रतिकात्मक आत्मक्लेश आंदोलन स्थळ गोकुळचं गोकुळ शिरगाव, दिनांक 8 जुलै 2026 सकाळी 10 ते सायंकाळी 5। सरनाईक आणि चुयेकर साहेब यांच्या माध्यमातून हा संघ उभा राहिला। हे टिकवणं काळाची गरज आहे। आज सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या न्यूज चॅनलच्या कमेंट बघितल्या तर त्या ठिकाणी व्यक्त होणाऱ्या कमेंट, जे दूध उत्पादक आहेत, युवक आहेत, तर हा गोकुळ उभा करत असताना जे काही परिश्रम करणारे आमचे दूध उत्पादक आहेत त्यांना घेऊन निर्णय घेणं गरजेचं होतं। पण आज ठरावाच्या नावाखाली माझे एवढे ठराव आहेत, इतरांचे एवढे ठराव आहेत, ह्याचे जर आकडे बघितले तर खरंच आपण ते खरे आकडे आहेत का, आणि प्रशासकीय लेवलला आपण जे काही ठराव त्या ठिकाणी सादर केलेले आहेत ते कितपत खरे आहेत हे चेक करणं सुद्धा गरजेचं आहे। कारण आज ज्या डेअरीमध्ये, ज्या संस्थेमध्ये आपण दूध घालतो, तो दूध उत्पादक आणि संस्था चालकांनी, संस्थापक असतील किंवा जे काही सदस्य असतील, संस्थेमधले सदस्य असतील, ते नेमके सदस्य ठराव देत असताना कुणीतरी नेता येणार, 4 पैसे देणार आणि तो ठराव विकत घेणार। तो विकत घेणारा पदाधिकारी किंवा व्यक्ती हा 3 वर्ष ह्या गोकुळ संघाचा किंवा गोकुळच्या अंडरखाली असणाऱ्या संस्थेचा दूध उत्पादक आहे का, संचालक आहे का, याची चौकशी सुद्धा करणं गरजेचं आहे। असं न करता, आणि हे नियमात बसत नाही, मुळात नियमात बसत नाही हा विषय, तरी पण असे ठराव, बोगस ठराव या गोकुळच्या माध्यमातून घेतले जात आहेत। याच्यावरती प्रशासकीय आणि प्रशासन काय नेमकं करणार आहे हा महत्त्वाचा मुद्दा आहे। आणि या सगळ्या गोष्टीवरती ज्या गोष्टी बोलायच्या आहेत, बरेच मुद्दे आहेत, तर येत्या बुधवारी 8 तारखेला गोकुळ शिरगाव येथे गोकुळ संघाच्या समोर
मी स्वतः आत्मकलश आंदोलन एक दिवसीय करणार आहे आणि त्या ठिकाणी कोल्हापूर जिल्ह्यातले अनेक मुद्दे आहेत ते सविस्तर तुमच्या समोर मांडणार आहे आणि त्याच्यासाठी तुम्हा सर्वांना विनंती करतो की त्या ठिकाणी तुम्ही येऊन सहकार्य करावं आणि कोल्हापूर जिल्ह्यातल्या सर्व दूध उत्पादक ग्राहक यांनाही मी विनंती करतो की या आंदोलनाला त्यांनी मोठ्या प्रमाणात यावं, कारण हा आपल्या हक्काचा संघ आहे. आपले आई वडील काबाड कष्ट करून खेडेगावामध्ये या दूध संघामध्ये दूध घालत असतात आणि त्यातून शिक्षणासाठी मोठी झालेली, नोकरीसाठी शहरामध्ये आलेली लोक, माझे आई वडील, माझा भाऊ, माझे गावकरी दूध घालतात. ते दूध त्यांचे गोकुळचे प्रोडक्ट हे शहरामध्ये विकत घेतात आणि खरं तर अशा दूध संघाचा विस्तार आंतरराष्ट्रीय नॅशनल लेवलला व्हायला पाहिजे. आणि आपल्या घरामध्ये भांडणं होतच असतात, भांड्याला भांडं लागत असतं, पण ती घरातल्या घरात भांडणं सोडवायची असतात. हे आपण महाराष्ट्र राज्यामध्ये ह्या गोष्टी काही पसरावं लागलंय गोकुळ संदर्भात, आणि हे गोकुळ हे कोल्हापूरचं नाक आहे आणि हे कापण्याचा प्रयत्न अनेक वेळा केला जात आहे आणि त्याच्या विरोधात आम्ही उभा आहोत. आणि प्रत्येक दूध उत्पादकांच्या हक्कासाठी कोणीही बोलायला तयार नाही. त्यांच्या सगळ्यांच्या व्यथा आम्ही घेऊन या ठिकाणी आलो आहोत. अनेक वेळा या महाराष्ट्रात बघायला गेलात तर गोकुळ हा कोल्हापूरचा विषय आहे, कोल्हापूरच्या दूध उत्पादकांचा विषय आहे, पण महाराष्ट्रातले नेते त्याच्यावरती का बोलतायत? त्यांना इतर दूध संस्था या ठिकाणी उभा करायच्या आहेत का? अमूल सारखे ब्रँड या ठिकाणी आणायचे आहेत का? म्हणजे हा प्रश्नचिन्ह आहे. आज अनेक या ठिकाणी संस्था स्थापन झाल्या, दूध घेण्याचा प्रयत्न केला, पण गोकुळनं प्रामाणिकपणे दूध उत्पादकांना न्याय दिलेला आहे आणि तो टिकला पाहिजे, त्याचं नाव उज्ज्वल झालं पाहिजे, हे शेतकऱ्यांचं मत आहे. त्याच्यामुळे मी सर्वांना, विरोधक असतील, प्रस्थापित असतील, आता सध्या प्रशासन आहे, पण या सर्वांना विनंती आहे, गोकुळ हा आपला आहे आणि आपल्या घरात तो सोडवायला पाहिजे. कोणत्याही वरिष्ठ नेत्याला आपल्या कोल्हापूरमध्ये थारा न देता गोकुळ उज्ज्वल भविष्य देणारा आहे आणि त्याच्यासाठी प्रयत्न करावा अशी त्यांना मी एक विनंती करतो. आणि मला ज्या गोष्टी, अजून बऱ्याच गोष्टी बोलायच्या आहेत त्या मी या ठिकाणी बोलत नाही, ते मी त्या दिवशी बुधवारी 8 तारखेला 10 वाजता आत्मकलश आंदोलनाच्या वेळी ते मी व्यक्त करेन आणि सर्वांना त्या संदर्भात माहिती कळवेन. जय हिंद, जय महाराष्ट्र. महावृत्त न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.